आसो स्त्री पर्व मागे संपले, पुढे शांती पर्व सर्व आगळे. वा. जन्मे जया प्रति स्वानंद मेळे, वंशम पायन सांगत. असो श्रीधर स्वामी म्हणतात पाठीमाग श्री पर्व संपलेलं आहे, आता शांती पर्वाला सुरुवात होणार आहे. शांती पर्वाला सुरुवात झालेली आहे. वैशंपायन ऋषी राजा जन्मेजय राजाला ही शांती पर्वाची कथा सांगतात. ही शांती पर्व ऐकलं ना महाराज, प्रत्येकामध्ये शांती निर्माण होते बरं का. शांतीची गरज फार आहे महाराज. शांती आली, विवेक आणि वैराग्य त्या माणसाला आपोआप. शांतता ज्याच्याकडे आहे का त्याला विवेक आणि वैराग्य, ज्याच्याकडे विवेक आहे त्याच्याकडे वैराग्य आहे का, भांडणं तन्न होतच नाहीत, विचार करतात आणि वाईट गोष्टीतून तो नाहीशा होतात आणि त्याचं परिवर्तन होतं, विवेक आणि वैराग्य निर्माण होतं. आणि त्या पद्धतीने वैशंपायन ऋषी राजा जन्मेजय राजाला सांगतात आणि श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात. अशा प्रकारचं शांती पर्व ऐका म्हणतात. स्त्री पर्व संपता मागे पूर्ण, समस्ताची उत्तर क्रिया करून, बंधू सहित धर्म जग जीवन, निज शिबिरा प्रतिपावले. श्री पर्व संपतात. श्री पर्वाच्या शेवटला आपले जेवढे नातेवाईक बंधू मेलेले होते का, मरण पावले होते का, त्यांची पूर्ण उत्तर क्रिया 13 दिवस धर्मराजाने केली, पूर्ण झाली. आणि पूर्ण झाल्यानंतर धर्मराजे आपल्या हस्तिनापूरला गेले किंवा आपल्या घरी गेले. अशा प्रकारची कथा आपण शेवटला काल ऐकलेली आहे. सर्वाची उत्तर क्रिया केली, दानधर्म केला. दानधर्म कशासाठी केला, त्यांना वर मोक्ष भेटावा म्हणून दानधर्म केला. आणि सगळं पूर्ण झाल्यानंतर धर्मराजे आपल्या ठिकाणाला गेलेले आहेत. यावरी गंगा तटी कुंती सहित, धर्मराजा राहे 1 मास पर्यंत. तो ऋषी चक्र मिळून समस्त, धर्मासी भेटो पातले. धर्मराजे घरी गेले. घरी गेल्यानंतर पुन्हा विचार केला, म्हणले आपल्याला इथं हस्तिनापुरामध्ये राहता येणार नाही. मग नंतर अनेक पुन्हा नदीच्या तीराला आले महाराज. आणि 1 महिना त्या नदीच्या तीराला राहायचा त्यांनी विचार केला किंवा राहिल्यानंतर पूर्ण जगातले ऋषीमुनी महाराज, जगातले नुसत्या भारतातलेच नाही, जगातल्या ऋषीमुनीनं विचार केला. काय विचार केला, धर्मराजाला खूप मोठं दुःख झालं बरं का. आपल्याला दुःख झालं की आपल्या प्रेमाचे लोक आपल्याला भेटायला येतात. म्हणून ऋषीमुनीनं साधू संतांनी विचार केला, अरे आपल्या भारताचा राजा आहे, त्याला एवढं मोठं दुःख झालेलं आहे, मग आपण आपल्या राजाला भेटायला जायला पाहिजे. असा सर्व ऋषीमुनीनं साधू संतांना विचार केला. आणि सगळे ऋषीमुनी साधू संत राजा धर्माला भेटण्यासाठी येतात. विश्वामित्र आसित कण्व, दुर्वास भृंगु अंगिरा वामदेव, कश्यपात्री वचिष्ठ महानुभाव, नारद आणि जमदाग्ने. वाचनच काढावा. भारद्वाज आणि गौतम, पराशर बाद्रायण शुक परम, विभांडक अगस्ती देवल उत्तम, रुचिक गादी अष्टिवशेन पे, यज्ञवल्क्य धौम्य गर्ग, स्त्रंगी वाल्मीक मातंग, व्याघ्रपाद हरिद्र गर्ग, चंद्रात्री भरत ब्रह्मनिष्ठ, रक्षायन रुक्षायन रुक्षुक्षायन, सांख्यायन शाकलायन सावर्ण्य, पंचशिकी पोलस्ती पुरुगन, विश्वस्रवा आणि तृणबिंदू, आरुणी उपमन्यु देवर्षि उत्तंग, जरत्कारु कोणन्यास्तिक साम्यक,
चव्वन गाल्व शामी क्षोमक याज यौपयाज भार्गव पै सुमेदारी मेद श्वेत मुद्गल उताल कशांडिल्य केतु कपिल अष्टवक्र शौनक सुयज्ञ कोळ शक्ती उग्रस्रवा भेषज्जीपे एक एतय अद्विकत त्रिकत कर्दम संदीपान कक्षीवंत म्रकंडू मार्कंडय गंधमादन उलत्य शतानंद दीर्घतसा कवी वाचस्पती कच्च शरभंग शंकपैल दंडी सुतीक्ष्ण गौरांग मंदकर्णी मयंक मंदपाल जीर्णांग प्रसादितरु कृष्णांग तो सोमस्रवादधीची पुंडरीक पुंडलीक बकदालभ्य भ्रुशुंडी लोमहर्ष उत्तंग मांडव्याश्रुत कीर्ती सारस्वत जाबालक बाष्कल वैद्यपान दीर्घबाहो वच्च श्रीवच्च संशुजात दृढ विचार ऊर्ध्वरेताश्रुस्रवा अवसर अंबरीशाजमिडा अंगिरातर औदलिक अश्वलागवन औषीजौदुंबराग्निवेश कुशिंग कंटक कौतुक औद्वाहन कश्यपादिक शात्मक कालप कुकुर करिणपे कांगावन कामुकायन कौमुदू गोपायन काश्यकुशीज वेद औजार्यन कोमंडल क्रंच गंधर्व गोवर्धन क्रतु भोगीत गविष्ट शेनपे गवाक्ष गुरवी गोमती गौठन गौरमुख गोपाल गोकर्ण गौरविंद गौण गार्गायन गंध सुकीर्ण चंडपे जट जानू घट जानू जगिंक जंघाल जातु कर्ण गयन जयंत जंदूट जरट देवर दमन तंतु तामस देव शर्मा भानुजान श्रीदेव सोबरी धर्म धनंजय धवल धन्वंतरी निधाग दबत्रिवंत नय ध्रुव पौरंग भोगव्रत पिंगल पौंड्रपोल पूर्ण दंत पौराणिक पोती माश्यपे ब्रदबल बोधायन वातांबू अनेक भवबुद्ध पूर्ण सोज्ज स्फूर्धव मूक क्रतद्रोण बाद्रव्य गंधमादन पे पर्वतलिखित मसभलोकी गौरशीर हरीष्मा षण्ड कौशिक वमित स्कंद घटोदर विशाखा मध्यादीन कालांत कवैश्वानर स्थाणु विश्वातपय माशिरा मेघवास इंद्र तपन त्वष्टा मरीच सर्वांतक कशिवान देवोत्र सविता प्रजेता मदन मैत्रेय धर्माचलपे विदग्ध ऋषिभू सुरत्न्यदास मैत्रेय मार्तंग भाग वैकुंठ विशेष वैराज विधूम अविनाश कूर्म नृत्य नैयायिक ब्रह्मानंदे विनवी श्रीधर धर्माभोते ऋषीश्वर मिळाले तेव्हा अपार नावे त्यांची वर्णिली. असो श्रीधर स्वामी सांगतात धर्मराजाच्या भोवताली
पूर्ण जगातले ऋषी आले महाराज, येऊन मिळाले. हो, 11 ओवीपासून 30 ओव्यापर्यंत, म्हणजे 20 ओव्यामध्ये ऋषीचं वर्णन आहे. किती ओव्यामध्ये? 20 ओव्यामध्ये ऋषीचं वर्णन आहे. तर पूर्ण जगातले ऋषी धर्मराजापाशी येऊन धर्मराजापाशी बसलेले आहेत. आणि धर्मराजाचं आता आपल्याला दुःख झाल्यानंतर दुःखी माणसाचं दुःख नाहीसं करण्यासाठी लोक येतात आणि आपल्याला बोलतात, समजुतीनं बोलतात. आणि त्या न्यायाप्रमाणे ऋषीमुनी आले आणि धर्मराजापाशी येऊन बसलेले काय म्हणतात ते श्रीधर स्वामी सांगतात. ते वसुधामर प्रति आदित्य नेम नियमा साधन युक्त शमदम अंगी विराजित शांत दांत सर्वदा. आता ते ऋषी म्हणजे 33 कोटी देवासारखेच ऋषीत महाराज. आणि ऋषी म्हणजे ऋषीत ब्रह्मदेवासारखे ऋषीत महाराज. ब्रह्मदेवानी जशी सृष्टी निर्माण केली का, तसं सामर्थ्य त्या ऋषीमध्ये सृष्टी निर्माण करण्याचं. आता तिथं विश्वामित्र तर आहेतच ना, होय. विश्वामित्रानं प्रतिसृष्टी निर्माण केली होती. ब्रह्मदेवासारखी एकाएकामध्ये शक्ती आहे. असे शांत आहेत, दांत आहेत, विचारवंत आहेत, विवेकवान आहेत, वैराग्यवान आहेत, सूर्यासारखे तेजस्वी आहेत. अशा प्रकारचे ऋषी शक्तिशाली आणि ते सर्व त्या ठिकाणी आलेले आहेत आणि चहूकून धर्मराजाच्या बसलेले आहेत. मग सर्वही ऋषी पूजून धर्मराजा करी स्तवन मने तुमची सेवा करून सुखे राहीन वनामध्ये. सुखे राहीन वनामध्ये. सर्व ऋषी आलेले, सगळ्या ऋषीची धर्मराजानं पूजा केली आणि पूजा करून सगळ्याला आदर सत्कार केला, मान दिला. आणि धर्मराजे म्हणतात, आता या वनामध्ये तुमची सेवा करून, तुमची भक्ती करून या वनामध्ये मी सुखी राहणार आहे. तुमची सेवा केल्यानंतर मला सुख आणि समाधान भेटणार आहे. म्हणून करता तुमची सेवा या ठिकाणी मी करीत राहील. असं धर्मराजे म्हणल्यानंतर ऋषीमुनी काय म्हणतात, माझं दुःख बहु मनात कुलक्षय केला समस्त कुंतीने कर्णा पुला सुत मज कळो दिला नाही. माझ्या मनामध्ये दुःख आहे महाराज. देहाला दुःख असेल पण मनाला दुःख नसायला पाहिजे महाराज. देहाला एखादं दुःख असू द्या पण मनाला दुःख नाही झालं पाहिजे, मग काही होत नाही. देहाला तर दुःख झालंच माझ्या, पण माझ्या मनाला दुःख आहे. माझ्या कुळाचा मी क्षय केला, एकही कुळातला वाचू दिलेला नाही. आणि त्यातली त्यात आता जो काही कर्ण आहे का, तो कर्ण माझा भाऊ होता आणि तोही मी मारलेला आहे. सक्का भाऊही माझा आणि तो मी मारलेला आहे. आणि ते कुंती मातेने मला कळू दिला नाही, म्हणून करता मला जास्त दुःख झालं आहे. असं त्या ऋषीमुनीला राजे धर्म म्हणतात. जो महाराज कर्ण उदार परोपकारी सत्वधीर कवच कुंडले देवोनी पुरंदर तोषविला निज धरे. तो कर्ण कसा होता, किती उदार होता. तो महाराज कर्ण उदार, किती उदार. आपलं कवच आणि कुंडल राजा इंद्राला त्याने दिले. राजा इंद्राला आपले कवच आणि कुंडल, बरं का, आपलं सुरक्षा कवच कुणी देईल का कुणाला? सुरक्षा कवच आणि कानातले कुंडल, ज्या कुंडलामुळं सदा सर्वदा जय होता त्या कर्णाचा, कधीच पराजय होत नव्हता त्या कुंडलामुळं आणि कवचामुळं. आणि ते कवच कुंडल काढले आणि कर्णानं राजा इंद्राला दिले. एवढा उदार महाराज. काही बी मागा तुम्ही, काय बी मागितलं तरी तो कर्ण देतच होता. त्याच्यासारखा दानशूर या जगात नव्हता. कोण म्हणतोय? धर्मराजे म्हणतात. धर्मराजा पण म्हणतो ना, धर्मराजा सुद्धा एवढा उदार नव्हता.
धर्मानं जरी वागत असला, त्याला शत्रू जरी नसला, सगळे मित्र जरी असले, तर कर्णा इतका उदार धर्मराजे नव्हते. म्हणून करता एवढा माझा पाठीराखा भाऊ कर्ण उदार होता आणि तो आमच्या हातानं मेला. म्हणून करता माझ्या मनामध्ये खूप मोठं दुःख होत आहे. अशा प्रकारे